महाराजांचा पहिला पराक्रम माहितीये? कुठलं युद्ध केलं नव्हतं, कोणता प्रदेशही जिंकला नव्हता, मग नेमकं काय केलं होतं? चला तर ऐकूया एक अशी गोष्ट जिथून महाराजांच्या पराक्रमाला खरी सुरुवात झाली. अहो, रोज नवनवीन गोष्टी शिकत मोठे होणाऱ्या त्या बाळ शिवबाला एक दिवस जिजाऊ म्हणाले, शिवबा, आता फक्त सीमा उल्लंघन खेळायचं नाही, तर पराक्रमासाठी बाहेर पडायचं, शत्रूचा बिमोड करायचा, घरी यशानं भरायचं आणि लक्ष्मी पाठीवर घेऊन यायची. हे ऐकूनच त्या बाळ शिवबाच्या बालमनानंही ठरवलं की आपणही पराक्रम करायचा आणि त्या बाळ शिवबानं ठरवलं आपण सोनं लुटायचं. पण मित्र हो, इथे सोनं म्हणजे कोणा राज्याची संपत्ती नव्हती, तर इथे सोनं म्हणजे शमी वृक्षाची पाने. दसऱ्याच्या दिवशी बाळ शिवबानं शमीची पानं लुटण्याचा म्हणजे सोनं लुटण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या तलवारीनं त्या शमीच्या वृक्षावरती वार करून ती पानं लुटली. पानं घेऊन ते बाळ शिवबा जिजाऊ जवळ आले. जिजाऊनं शिवबाला उंबऱ्याजवळच थांबवलं आणि मागे वळून न पाहता उंबऱ्यावर तलवारीनं वार करायला लावला. बाळ शिवबानंही मागे वळून न पाहता तलवारीनं वार केला. वार झाल्याबरोबरच जिजाऊ समोर आल्या आणि बाळ शिवबांना म्हणाले, शिवबा, एक नेहमी लक्षात ठेव, लक्ष्मीच्या मागे धावून ती कधीच प्रसन्न होत नसते, तर ती कर्तृत्वान व्यक्तीच्या मागे आपोआप येत असते. म्हणूनच एक चांगला योद्धा लक्ष्मी नेहमी पाठीशी ठेवतो आणि संकटे समोर पाहत असतो. जिजाऊंच्या याच संस्कारामुळे त्या लहानशा बाल शिवबाच्या बालमनाचं रूपांतर स्वराज्य निर्माण करणाऱ्या एका योद्ध्यामध्ये झाले.